आज पुढचा भाग ऐकूया. हे आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी मी मृत्यूच्या दारात उभी आहे. 1897 हे वर्ष मरणाच्या पावसानंच सुरू झालं. महाराष्ट्र प्लेगच्या साथीनं हवालदिल झाला. सर्वत्र हाहाकार उडाला. गाठी येत आणि लोक पटापटा मरत. डॉक्टर यशवंत नगरला लष्कराच्या नोकरीत होता. मी त्याला बोलावून घेतलं. आमचे व्याई ज्ञानोबा ससाणे यांच्या वानवडी घोरपडे परिसरातील माडरानात दवाखाना सुरू केला. यशवंतानं उपचाराचा धडाका सुरू केला. अस्पृश्याच्या आणि गोरगरिबांच्या वस्तीत प्लेगच्या साथीचा मोठाच जोर होता. कुटुंब या साथीत वस पडली. सकाळी घराचा प्रमुख मरत असे, दुपारी त्याची बायको शेवटचा श्वास घेई, तर सायंकाळी त्यांची मुलं. हे असं सर्व सुरू होतं. प्रेत न्यायला माणसं नसत. मीही या साथीत खूप वणवण केली. अनेक रोग्यांना यशवंताकडे पोचवलं. अनेकाची विचारपूस केली. काहींच्या मनाला धीर दिला. रोग अनावर झाला होता. मुंढवे येथे साथीच्या या रोगानं भयंकर उग्र रूप धारण केलं होतं. इथं अस्पृश्याच्या वस्तीत मी यापूर्वीही गेले होते, पण यावेळी बाबाजी गायकवाडांच्या घरी गेले. ते महार त्यांच्या पांडुरंग नावाच्या मुलाला प्लेगची बाधा झाली होती. मी त्याला खांद्यावर घेतलं. सायंकाळची वेळ होती. अंधार, एक खिन्नता, एक भयानक दुःख घेऊन